आली आली भाग्यलक्ष्मी। त्या काशीचं आणि संजयचं बाळ राज माझ्याकडे आहे। संजय रावांचा जीवाचा धोका आता टळलाय। आई विराईची कृपा। पण पण काय, त्यांचा चेहरा खूप भाजलाय, विद्रूप झालाय। यावर काही काही उपाय? त्यावर उपाय एकच, प्लास्टिक सर्जरी। गायनाचा क्लास बंद करण्याच्या सर्क्युलरवर सगळ्यांच्या सह्या झालेत। आता शेवटची सही अमर वैद्याची झाली की गाण्याचा क्लास बंद। हा राज 12 वर्षांचा झाला ना की मोहित्यांची सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावावर होणार आहे। त्यामुळे आणखीन 5 वर्षानंतर मोहित्यांची सगळी प्रॉपर्टी राजच्या नावावर होईल। अरे अभय, मग तेव्हा आपण राजची हवी ती किंमत त्यांच्याकडून वसूल करू शकतो। आणि आपल्या बाळाचं काय? भैरवी, मला वचन दे, मला वचन दे की ह्या सगळ्यामध्ये तू आपल्या बाळाची आबाळ होऊ देणार नाहीस म्हणून, तरच मी तुझी आणि राजची भेट घालून दे। ठीक आहे, हे बघ, तू तुझ्या मुलाला घेऊन जाऊ शकतोस, पण हा, त्या बदल्यात तू राजला मला द्यायचंस। भैरवी, आपण आपल्या बाळाला खूप शिकवू। त्याला ना आपण 5 गणितल्या एका बोर्डिंग मध्ये ऍडमिशन घेऊन देऊ। खूप शिकवू त्याला, खूप मोठं करू। मी आजच आपल्या बाळाला घेऊन 5 गणीला जातो आणि त्या राजला घेऊन तुझ्याकडे देतो। तुम्हाला एक सांगून ठेवतो, सोसायटीत नवीन राहायला आलेले लेफ्टनंट अमरमध्ये सुद्धा आमच्या बाजूने आहेत। आम्ही त्यांची सही मिळू आणि एकदा का त्यांची सही मिळाली की तुमच्या घरात चालणारा गाण्याचा क्लास बंद। गाण्याचे वर्ग बंद होणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करा। सोसायटीत जर पोलीस आले तर सोसायटीचं नाव खराब होईल म्हणून एवढे दिवस गप्प होतो आम्ही, पण आता नाही, आता पोलीस आणावेच लागतील। अहो, पोलीस वगैरे नका बोलू ना। कशाला आला तुम्ही इकडे? चला याला घरी जा, जा, चला चला इकडे जा। अरे ही सोसायटीतली मुलं। बघताय काय? पडवेल द्या देतो हं बाळा। हो जोशी, पाळंदे, बघता काय? पकडा त्याला, पकडा। हो, चला या, चला या या। तू आलास पण इतक्यात? मग अगं, आपलं काम एकदम टपोटप असतं। म्हणजे इथून नीलला उचललं, तिथे 5 गणीला टाकलं आणि तिथून राजला उचललं आणि इथे आपटलं, झालं का? अरे तुझ्या बरोबर आलाय ना तो, मग आहे कुठे? भैरवी, मला सांग, वादळ कधी आवरता येतं का? तो पोरगा ना महाबिलंदर आहे, महाबिलंदर। आता पण काय धमाल उडवली बघ त्याने बाहेर सोसायटीमध्ये। मला सांग, इथे काय करतोय? मला भूक लागली होती ना म्हणून। म्हणून चोरासारखं दुसऱ्यांच्या घरी घुसायचं? ए, चोर कुणाला म्हणतेस? आधी मला सांग, तू कोणाकडचा आहेस रे आणि कुठे राहतोस? तुझं घर कुठे? मला खूप भूक लागते। भूक लागते, खायला हवंय? लाडू आवडतो? हो, मला लाडू खूप आवडतात। ये, आधी हात पाय तोंड धुवून घे, मग मी तुला लाडू देईन। चल ये। डॉक्टर म्हणाले की ऑपरेशन यशस्वी झालेलं आहे। गुरु, आपलं संजय पुन्हा माणसात आलाय। आई भिराईची कृपा आहे सगळी। हो हो, आई भिराईचीच कृपा। 2च लाडू? आधी हे 2 तर खा, मग नंतर अजून आणून देईन मी तुला, भरपूर आहेत माझ्याकडे। ठीक आहे ठीक आहे, खातो। तू माझ्याच मुलांच्या मागे का लागलीस ग? हा तुझा मुलगा आहे? हो, नीलचा मोठा भाऊ राजू। भैरवी, अगं नील कुठे? दिसला नाही मला इतक्यात, दिसणारही नाही आता। मुद्दाम तुझ्या नजरेआड केलाय असं समज। तू काय बघा तू बाहेर, चल घरी, बघते तुला। राजू, राजू, आली आली भाग्यलक्ष्मी।